नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फायनान्शियल एज्युकेशनशी संबंधित स्पेशल चॅनलवर। मित्रांनो, आपल्या आर्थिक सुरक्षा आणि जबाबदारीच्या गोष्टीत एक महत्त्वाची बाब म्हणजे बँकिंग नियमांची योग्य माहिती असणे। विशेषतः कर्ज घेताना किंवा जामीनदार म्हणून नाव देताना आपण कोणत्या कायद्यांच्या अधीन आहोत हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। बँकांविषयी सर्व काही या विद्याधर अनास्कर यांच्या पुस्तकातून आपल्याला बँकिंगच्या जगातल्या काही महत्त्वाच्या नियमांची माहिती मिळते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्ज जामीनदाराच्या पगारातून वसुली व जप्तीचे नियम याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। इतरही मुद्दे पाहणार आहोत। चला या महत्त्वाच्या विषयावर आपले ज्ञान वाढवूया आणि आर्थिक निर्णय घेताना अधिक सावध राहूया। सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी। कर्ज जामीनदाराच्या पगारातून वसुलीचे नियम काय आहेत आणि जप्तीपासून ते कसे वेगळे आहेत? जामीनदाराच्या पगारातून वसूल किती काळासाठी चालू राहू शकतो? या वसुलीची कालमर्यादा काय आहे? जामीनदाराच्या पगारातून वसुली करताना बँक कोणत्या नियमांचे पालन करते? कर्जफेडीनंतर मालमत्तेवरील बँकेचा बोजा कसा रद्द केला जातो? लघु उद्योगांसाठी तारणमुक्त कर्ज मर्यादा किती आहे आणि त्याचे फायदे काय आहेत? बँक खातेदाराला खाते बंद करण्यास सांगू शकते का आणि कोणत्या परिस्थितीत हे शक्य आहे? जप्त केलेल्या वस्तूंच्या लिलावासाठी बँकांना कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते? मुदत ठेवीचे नूतनीकरण कधी आणि कसे करता येते? बँकिंग व्यवहार करताना ओळख पुरविताना कोणती खबरदारी घ्यावी? शेतीसाठी लागू असलेल्या व्याजदराबद्दल आणि त्यातील अपवाद काय आहेत? तर ही सर्व माहिती या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत। चला सुरुवात करूया या महत्त्वाच्या मुद्द्यांना। तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता सुरुवात करूया एक एक मुद्द्याला। मुदत ठेवीची मुदत संपण्या अगोदर नूतनीकरण करता येते? मुदत ठेवीची मुदत संपण्या अगोदरच तिची मुदत वाढवता येते का? समजा माझी मुदत ठेव 24 महिन्यांची आहे, मात्र 18 महिन्यानंतर मला माझी मुदत ठेव त्या तारखेपासून 36 महिन्यांची करायची असल्यास मला पूर्वीचाच व्याजदर मिळेल का? व्याजातून 1% व्याज कापले जाईल का? याचे उत्तर लेखक देतात की मुदत ठेवीची मुदत संपण्या अगोदरच त्या ठेवीचे आपणास नूतनीकरण करता येईल। असे नूतनीकरण म्हणजे मुदत ठेवीची मुदत संपण्या अगोदरची रोखीकरण समजण्यात येणार नाही। यामुळे व्याजातून 1% रक्कम कापण्याचा प्रश्नच येत नाही। मात्र नूतनीकरणाची नवीन मुदत ही जुन्या ठेवीच्या शिल्लक मुदतीपेक्षा जास्त पाहिजे। अशा वेळी नवीन मुदत ठेवीवर झालेल्या कालावधीसाठी जो व्याजदर लागू असेल त्या दराने व्याज दिले जाईल व नूतनीकरणानंतरच ठरलेल्या दराने व्याज देय होईल। अशा वेळी जुनी पावती रद्द करून नवीन पावती घ्यावी लागेल। पुढचा मुद्दा आहे की जप्त केलेल्या वस्तूच्या लिलावासाठी योग्य ती प्रसिद्धी देणे बँकांवर बंधनकारक आहे। हप्ते न भरल्याने बँकेने माझी रिक्षा जप्त केली, रिक्षेचा जाहीर लिलाव करण्याची नोटीस मला बजावली, मात्र रिक्षा बाजारभावापेक्षा कमी किमतीला विकल्याने माझ्या लक्षात आले रिक्षेचा लिलाव होण्यापूर्वी बँकेने जाहिरातही दिली नव्हती। लिलाव कोठे व कसा आला याबाबतची बँकेचे अधिकारी काही सांगत सुद्धा नाहीत। रिक्षा विकूनही माझ्या अंगावर काही कर्ज उरल्याने जामीनदारांना बँक त्रास देत आहे। अशा वेळी मी काय करावे? या समस्येचं उत्तर लेखक देतात। जाहीर लिलावाचा मुख्य उद्देश म्हणजे विक्री करण्यात यावयाच्या वस्तूला जास्तीत जास्त किंमत मिळण्यासाठी केलेला लिलाव होय। यासाठी योग्य तऱ्हेने प्रसिद्धी होणे कायद्याचे नुसार बंधनकारक आहे। याद्वारे जास्तीत जास्त व्यक्तींना स्वतःची मागणी देता यावी हा उद्देश आहे। या उद्देशाशी विसंगत अशी कृती बँकेने केली असेल तर आपण योग्य त्या न्यायालयात दाद मागू शकता व हा लिलाव रद्द करू शकता। अनेक केसेसमध्ये कोर्टाने असे एकतर्फी लिलाव रद्द केले आहेत। या प्रकरणामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना गैरहेतू सिद्ध झाल्यास त्यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची सुद्धा कारवाई होऊ शकते। परंतु बँकेकडे असलेले मुख्य तारण विकल्यावर देखील कर्ज खाते बंद न झाल्यास उर्वरित कर्ज फेडण्याची जबाबदारी कर्जदार व जामीनदार यांचीच राहते। पुढचा मुद्दा आहे की लघु उद्योगांसाठीची अतिरिक्त तारणमुक्त कर्ज मर्यादा 5 लाखापर्यंत वाढली। रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार लहान उद्योगांकडून अतिरिक्त तारण न मागण्याची मर्यादा किती आहे? सदर मर्यादा कोणाला लागू आहे? याचे उत्तर लेखक देतात। अशी मर्यादा पूर्वी 1 लाख रुपयापर्यंत होती। 3 मार्च 2000च्या परिपत्रकानुसार रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत वाढविली आहे। सुरुवातीस ही मर्यादा रक्कम छोट्या उद्योगांना लागू होती, परंतु 23 जानेवारी 2002च्या परिपत्रकान्वये ही मर्यादा सर्व लघु उद्योजकांना लागू करण्यात आलेली आहे, परंतु हे परिपत्रक सहकारी बँकांना लागू नाही। पुढचा मुद्दा आहे की बँक खातेदारास खाते बंद करण्यास
सांगू शकते. माझे एका सहकारी बँकेत बचत खाते आहे. संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी माझा तात्विक वाद सुरू झाल्याने त्यांनी मला माझे खाते बंद करण्यास सांगितले आहे. बँक अशा प्रकारे खाते बंद करण्यास सांगू शकते का? जर मी खाते बंद केले नाही तर बँक काय करू शकते? या समस्येचं उत्तर लेखक देतात की बँक अशा प्रकारे खाते बंद करण्यास सांगू शकते, कारण आपण खाते बंद न केल्यास बँक आपल्या खात्यावरील व्यवहार थांबवू शकते अथवा गोठवू शकते. परंतु तत्पूर्वी बँकेने खातेदाराला नोटीस देणे बंधनकारक आहे व सदर नोटिशीमध्ये खाते बंद करण्यासंबंधीची कारणे देणे बँकेवर बंधनकारक आहे. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे की ओळख देताना सावधान. बँकेत खाते उघडताना एखाद्यास ओळख म्हणून सही दिली असेल व त्या इसमाने एखाद्या प्रकरणात बँकेस फसविले तर आपली कायदेशीर जबाबदारी काय असते? याचं उत्तर लेखक देतात की बँकांमधून बनावट व्यक्तीच्या नावे बेनामी व्यवहार होऊ नयेत म्हणून खाते उघडताना संबंधित व्यक्तीस ओळख आणण्यास सांगितले जाते. ज्यावेळी बँकेचा खातेदार अशी ओळख देतो त्यावेळी तो त्या बँकेत नवीन ग्राहकास पूर्णपणे ओळखत असणे अपेक्षित असते. यामध्ये त्या संबंधित व्यक्तीचे घर, घरातील व्यक्ती, त्याचा व्यवसाय, समाजातील प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी माहीत असणे अपेक्षित आहे. केवळ तोंड ओळख असून चालणार नाही. जर खातेदार बँकेमध्ये गैरव्यवहार करून फरार झाला तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती ओळख देणाऱ्याने बँकेस द्यावी अशी अपेक्षा असते. ओळख दिलेली व्यक्ती खरोखरच आपल्या ओळखीची असल्यास व तपासामध्ये आपण पोलिसांना संबंधित व्यक्तीसंबंधी सर्व माहिती दिल्यास आपण साक्षीदार म्हणून तपासले जाते. परंतु जर खाते उघडणारी व्यक्ती आपल्या ओळखीची नसल्यास आपणाविरुद्ध निष्काळजीपणाने बँकेच्या नुकसानीस जबाबदार ठरविल्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा आपणास संबंधित व्यक्तीच्या व्यवहारांबद्दल कल्पना असल्याची सिद्ध झाल्यास आरोपीस सहाय्य केल्याबद्दल आपणाविरुद्ध फौजदारी कायद्याच्या अन्वये कलम 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. यामुळे ओळख देताना आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे की डिमांड ड्राफ्ट रद्द करता येत नाही. पुस्तकांच्या खरेदीसाठी मी एका प्रकाशकाच्या नावे डिमांड ड्राफ्ट काढून पाठवला आहे. सदर डिमांड ड्राफ्ट रद्द करण्याची अथवा न वटवण्याची सूचना मला माझ्या बँकेस देता येईल का? नसल्यास कायदेशीर कारण काय? याचं उत्तर इथे देतात की डिमांड ड्राफ्ट न वटवण्याच्या सूचना आपणास देता येणार नाहीत, कारण चेकच्या केसमध्ये एका व्यक्तीने अथवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीवर अथवा संस्थेवर चेक काढलेला असतो, परंतु ड्राफ्ट मात्र एका बँकेने दुसऱ्या बँकेवर काढला असल्याने तो थांबवण्याचा अधिकार व्यक्तीला असू शकत नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्जफेड होताच मालमत्तेवरील बँकेचा बोजा आपोआप रद्द होतो. एक गृहरचना संस्थेतील प्लॉटवर छोटासा बंगला बांधण्यासाठी मी कर्ज घेतले होते. कर्जासाठी बंगला बँकेकडे रजिस्टर्ड गहाणखताद्वारे तारण ठेवला आहे. बँकेने सोसायटीकडे कर्जाची नोंद केली आहे. माझे कर्ज पूर्णपणे फेडून सुद्धा बँक माझ्या बंगल्याचे गहाणखत रद्द करत नाही. मला बंगला विकायचा आहे. सोसायटीच्या रेकॉर्डवर बँकेचे कर्ज दिसत असल्याने बंगला विकला जात नाही. त्याच बँकेत माझ्या भावाचे कर्ज थकीत आहे. त्याच्या परतफेडीसाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने बँक गहाणखत रद्द करण्यास टाळाटाळ करीत आहे. मला आतूनात मानसिक त्रास होत आहे. मार्ग सांगावा. याचे उत्तर लेखक देतात. बँकेची ही कृती सर्वथा अयोग्य व बेकायदेशीर आहे, परंतु ज्या कर्जाकरता आपली मालमत्ता तारण आहे त्या कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्याबरोबर आपल्या मालमत्तेवरील बँकेचा बोजा आपोआप रद्द होतो. गहाणखत रद्द करण्याचा दस्त करण्याची प्रक्रिया सुरू असून बँकेवर कायद्याने बंधनकारक आहे. कर्जाची परतफेड होताच रिलीज डीड झाले नसले तरी कायद्याने आपणास आपली मालमत्ता विकता येते. यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा होत नाही. या संदर्भात आपल्या सोसायटीने पुढाकार घेऊन बँकेशी पत्रव्यवहार करून आपल्या कर्जाची परतफेड झाल्यासंबंधीचा दाखला मिळवल्यास सोसायटीच्या दप्तरी असलेला बोजा त्यांना रद्द करता येतो. या संदर्भात आपण बँकेला नोटीस देऊन फौजदारी गुन्हा दाखल करू शकता. पुढचा मुद्दा आहे की शेतीचा व्याजदर सहकारी बँकांना लागू नाही. मी एका सहकारी बँकेकडे शेतीसाठी कर्ज मागितले होते. त्यांनी मात्र मशिनरी खरेदीसाठी कर्ज मंजूर करून मला 18% व्याजदराने आकारणी केली. प्रत्यक्षात मी शेतीसाठीच कर्जाचा विनियोग केलेला आहे व त्यामुळे
मला शेतकी कर्जासाठी आवश्यक असणारा 13.50% दर लागू करावा असे मी बँकेत सांगितले आहे. माझे कर्ज थकीत असल्याने बँकेने कलम 101ची कारवाई चालू केलेली आहे. जर बँकेने 12.50% व्याजदराने आकारणी केल्यास मी एकरकमी कर्जफेड करण्याची तयारी दर्शवली आहे. माझे कर्ज सन 2001 मध्ये थकीत झाले आहे. यावर उपाय सुचवावा. याचे उत्तर लेखक देतात की आपण कशासाठी कर्ज मागितले यापेक्षा बँकेने कशासाठी कर्ज मंजूर केले हे महत्त्वाचे आहे. मशिनरीसाठी कर्ज मंजूर केलेले असताना आपण ते शेतीसाठी कसे वापरले ते समजत नाही. आपण नमूद केलेला व्याजदर हा रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत व कमर्शियल बँकांसाठी दिलेला व्याजदर असून तो सहकारी बँकांना लागू नाही. नुकत्याच एका दाव्यात उच्च न्यायालयाने याच मुद्द्यावर निर्णय देताना कारखान्यात मान्य केलेला दर 18% व्याजदर अधिक 2% दंडव्याज वसुलीचे आदेश दिले आहेत. आपले कर्ज सन 2001 मध्ये थकीत झाल्याने रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेली योजना आपणास लागू होत नसली तरी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे हा विषय घेऊन व तत्पूर्वी का नियम 49 मध्ये दिलेल्या प्रोसिजरची आपण बँकेच्या मुदत ठेवीवरील सरासरी व्याजदराचा व बँकेच्या व्यवस्थापन खर्चाचा विचार करून सवलत मागावी. माझ्यामध्ये आपण दर 15% दराने व सरळ व्याज पद्धतीने व्याज आकारण्याची सवलत मागून एकरकमी परतफेडीची हमी दिल्यास एखादी वेळेस बँक तडजोडीस तयार होईल, परंतु कोणत्याही परिस्थितीत कायदा आपल्या बाजूस नाही. आता पाहूया महत्त्वाचा मुद्दा. जामीनदाराच्या पगारातून वसुली म्हणजे जप्ती नव्हे. मित्रांनो, आपण जर नोकरीवर असाल, कोणाची आपण जमानत घेतली असेल किंवा घेणार असाल तर हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हेच शीर्षक आहे आपल्या व्हिडिओचं. माझ्या एका नातेवाईकांनी शेड्यूल सहकारी बँकेतून कर्ज घेतले होते. सदर कर्जासाठी त्यांनी त्यांचा प्लॉट बँकेकडे गहाण ठेवला आहे. त्यांच्या कर्जास आम्ही 3 जामीनदार आहोत. सदर कर्ज थकीत झाल्याने बँकेने कर्जदाराविरुद्ध जिल्हा उपनिबंधक सहकार खाते यांच्याकडे कलम 101 अंतर्गत कार्यवाही करून आमच्या सर्व जामीनदारांच्या पगारावर जप्ती आणून वसुलीची कारवाई सुरू केली आहे. यामध्ये कर्जदाराचा तारण असलेला फ्लॅट ताब्यात न घेता आम्हा जामीनदारांच्या पगारातून बँक वसुली करू शकते का? सहकार कोर्टाशिवाय याविषयी कोठे दाद मागता येते? कर्ज घेणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद आहे का? अशी समस्या एका व्यक्तीने मांडल्यावर लेखक उत्तर देतात. आपणास पडलेला प्रश्न जवळजवळ सर्वच जामीनदारांच्या बाबतीत उद्भवतो. आपण जामीन राहताना सहकार कायदा कलम 49 अन्वये बँकेला आपल्या पगारातून वजावट मागण्याचे अधिकार दिलेले असतात. या अधिकारपत्रामध्ये मूळ कर्जदाराने हप्ते वेळेवर न भरल्यास असा उल्लेख असतो. हे अधिकारपत्र म्हणजे बँक व आपल्यामध्ये झालेला करार असतो. त्यामुळे ज्यावेळी मूळ कर्जदार हप्ते भरत नाही त्यावेळी करारानुसार बँक आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपले अधिकारपत्र मागून पगारातून वजावट मागू शकते. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जामीनदारांच्या पगारातून केलेली वसुली म्हणजे जप्ती नव्हे. यामुळे ज्यावेळी जप्ती करायची असेल त्यावेळी मात्र प्रथम मूळ कर्जदाराच्या मालमत्तेचीच जप्ती करणे बँकांवर बंधनकारक आहे. पगारातून वजावटीच्या संदर्भात महाराष्ट्र सहकार कायदा 1960चे कलम 49 मध्ये स्वतंत्र तरतूद केलेली असल्याने या संदर्भात बँक करीत असलेली कार्यवाही योग्य आहे. परंतु कलम 49 अन्वये जामीनदाराने दिलेले अधिकारपत्र बँकेने कर्ज वितरणापूर्वी संबंधितांच्या नोकरीच्या ठिकाणी पाठविले नसेल तर वसुलीचा कायदा मिळूनही केवळ त्या दाखल्याच्या आधारे पगारातून वजावट देण्याचे बंधन मालकावर अथवा कंपनीवर नाही. तसेच सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम 60 मध्ये नोकरदाराच्या पगारातून किती रक्कम कोर्ट आदेशानुसार वसूल करता येते याबाबत नियम आहेत. हप्त्याची मागणी यापेक्षा जास्त असल्यास मालक वजावट नाकारू शकतो. याबाबत वकिलांच्या सल्ल्याने आपण सहकार न्यायालय अथवा उच्च न्यायालयातही दाद मागू शकता. पुढचा मुद्दा आहे की पगारावरील जप्ती फक्त 24 महिने चालू शकते.
एक मुद्दा इथे दिलेला आहे की मी एका कर्ज प्रकरणात जामीनदार आहे. दुसऱ्या जामीनदाराची कंपनी बंद पडल्याने फक्त माझ्याच पगारातून वसुली सुरू आहे. मूळ कर्जदाराचे निधन झाले असून त्याच्या पत्नीने घरगुती कामाचे उत्पन्न अत्यल्प आहे. गेली 37 महिने माझ्या पगारातून दरमहा 800 रुपये वजा होऊनही आजतागायत कर्जाची मूळ रक्कमही कमी होत नाही. ही पठाणी वसुली थांबविण्यासाठी काही उपाय आहे का? माझी घरदार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे, अशी समस्या एका व्यक्तीने मांडली. याचं उत्तर लेखक देतात, कर्जदाराच्या खावटी कर्जास आपण जामीन आहात असे दिसते. सर्वप्रथम आपल्या पगारातून होणारी वसुली हे कोर्टाच्या आदेशानुसार व वसुली दाखल्यानुसार होत असल्यास अशी जप्ती खंडित अथवा अखंडपणे फक्त 24 महिनेच करता येते. या नियमानुसार आपली वसुली पूर्वीच थांबणे आवश्यक आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम 60 प्रमाणे जप्तीची रक्कम ठरविणे व नि 107(6) नुसार फक्त 24 महिन्यापर्यंतच अशी जप्ती करता येते. इत्यादी बाबी नोकरीच्या ठिकाणी निदर्शनास आणून देऊन पगारातून होणारी कपात ताबडतोब थांबविण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात. तसेच बँकेत स्वतंत्र अर्ज करून वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी. मित्रांनो, बँकिंगच्या जटिल नियमांचा योग्य वापर करून आपण आपले आर्थिक हित सुरक्षित ठेवू शकतो. जामीनदार म्हणून आपली जबाबदारी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पगारातून वसुली आणि जप्तीचे नियम आपल्यावर परिणाम करू शकतात. इतर सुद्धा महत्त्वाचे मुद्दे असतात जे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहेत. विद्याधर अनास्कर यांच्या बँकांविषयी सर्व काही या पुस्तकाने आपल्याला बँकिंगच्या या महत्त्वाच्या बाजूंचे सखोल असे ज्ञान दिलेले आहे. या माहितीचा योग्य वापर करून आर्थिक निर्णय अधिक सावधगिरीने आणि जाणीवपूर्वक घेतले पाहिजे. आपली आर्थिक सुरक्षितता आपल्या हातात आहे, त्यामुळे नेहमी जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. मित्रांनो, आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून 10 समस्या आणि त्यांची उत्तरे या लेखकांच्या माध्यमातून मिळवत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कारण कोणती समस्या, आर्थिक समस्या कशी येईल हे सांगता येत नाही. आणि आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.